बुलढाण्याच्या मातोळ्यात आमदार संजय गायकवाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। जय भवानी जय शिवराय, संजूभाऊ गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। परिसरात घोषणा, महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही म्हणत शिवसैनिकांचं आंदोलन। पोलिसांनी बराच वेळानंतर अदाखलपात्र गुन्हा दाखल केला। गरीबाला वेगळा न्याय, श्रीमंताला वेगळा न्याय असल्याची प्रशांत आंबेंची प्रतिक्रिया। लोकशाही मार्गाने यापुढचा लढा देणार असल्याचं वक्तव्य। राऊतांनी भाजपला बकासुराची उपमा देणं म्हणजे जनतेचा अपमान। भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांचं वक्तव्य। मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारण तापलं। निवडणुकीत जेलमधून दबाव आणि काटक कारस्थान। खिडकर धनंजय देशमुखांवर स्वरूपानंद देशमुखांचा गंभीर आरोप। लोकशाहीसाठी धोक्याची घटना असल्याचं वक्तव्य। परभणी जिल्ह्यात चौथ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप कायम। संपामुळे शासकीय कार्यालय, शाळा आणि विविध भागांचं कामकाज ठप्प। पुण्याच्या शिरूरमध्ये माणुसकीचं दर्शन। रस्त्यात झालेल्या प्रसूतीनंतर आई आणि बाळ सुरक्षित। डॉक्टर आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ। शिरूरमधील घटनेची सोशल मीडियावर चर्चा। संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे चांगलाच अडचणीत। गडगेच्या गळ्याचा फास आणखी आवळला जाण्याची चिन्ह। भोंदूची 13 ठिकाणी मालमत्ता उघड। मेडिसिन बनवणारी सिन्नर येथील फॅक्टरी सील। बुलढाण्यातील अंढेरा गावात निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला सासू सासऱ्यांनी धुतलं। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यात पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज हस्तगत। ऑनलाईन पोर्टलवरून विक्री झाल्याचं उघड। 21,50,000चे एमडी ड्रग्ज जप्त। शिरूर परिसरातून तिघांच्या मुसक्या आवळल्या। पुण्यातलं गँगवॉर पोलिसांच्या हाताबाहेर। भर वर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार। ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींचाही सहभाग। दोघे जखमी। निष्पाप नागरिकालाही गोळी लागून जखमी।